नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक लेक्चर नंबर 5. त्यामधील फर्स्ट पॉईंट बघूया, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. निगेशन ऑफ कंजंक्शन बघूया. त्यातील निगेशन ऑफ कंजंक्शन, दोन स्टेटमेंटचा आपण जर अँड कनेक्टिव्ह वापरून जर लिहिले दोन स्टेटमेंट तर त्याला म्हणतो आपण कंजंक्शन. आणि पी अँड क्यूचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. तर त्याचा हा फॉर्म्युला आपल्याला इथं बघायला मिळेल, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन झालेलं बघायला मिळतं आहे अँडच्या ऐवजी ऑर, आणि निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. इथे एक उदाहरण दिलं आहे, उदाहरण बघूया. 6 इज इवन अँड परफेक्ट नंबर. याचं आपल्याला काय करायचं आहे, निगेशन बघायचं आहे. निगेशन ऑफ याचं निगेशन इथं दिलं आहे बघा. याच्याप्रमाणे करा, निगेशन ऑफ पी पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, 6 इज नॉट इवन अँडच्या ऐवजी ऑर लिहायचं, ऑर सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. परफेक्ट नंबर इथं दिलं, इथे येईल नॉट परफेक्ट नंबर. ओके, नेक्स्ट बघूया आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे पी ऑर क्यू, ऑर यूज केलं त्याला आपण डिसजंक्शन म्हणतो आहे. पी ऑर क्यूचं निगेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर निगेशन ऑफ पी फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, ऑरच्या ऐवजी लिहा अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, निगेशन ऑफ क्यू. सो दिस इज द निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. एक्झाम्पल दिलं इथं बघा, एक्स इज प्राईम ऑर वाय इज इवन. याचं निगेशन काढायचं. निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इज एक्स इज नॉट प्राईम, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन केलं, एक्स इज नॉट प्राईम. इन्स्टेड ऑफ ऑर टेक हिअर अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट दॅट इज वाय इज नॉट इवन. इथं दिले वाय इज इवन, इथं आलं वाय इज नॉट इवन. मग हे जे दोन लॉ आपण आत्ता बघितले, दोन रूल बघितले आपण, निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी ऑर क्यू, दीज आर कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. हे जे लॉ आहेत यांना आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणतो आहे. ठीक आहे, सोपे आहेत. दोन स्टेटमेंटचं निगेशन करायचं आणि अँड दिलं असेल तर मध्ये ऑर लिहायचं, ऑर दिलं असेल तर मध्ये अँड करायचं आणि दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन करायचं. नेक्स्ट बघूया आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाइज क्यू, याचं निगेशन फाइंड करायचं आहे. ते फाइंड करण्याच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, वी हॅव पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू दिलं असेल, हेच इक्वॅलन्स असतं. कोणाला इक्वॅलन्स असतं, तर निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज पी ऑर क्यू स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज दॅट इज क्यू. फर्स्टचं निगेशन करा, ऑर लिहा आणि क्यू लिहा. हे इक्वल असतात, दोन इक्वॅलन्स असतात दोन्ही स्टेटमेंट. आपण ट्रूथ टेबलवरून हे दाखवू शकतो की ते दोन इक्वल आहेत. मग मी पहिल्यांदा काय केलं, पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू काय लिहिलं मी, निगेशन पी ऑर क्यू लिहिलं. आता आपल्याला निगेशन फाइंड करायचं या इम्प्लाइजचं. सो टेक निगेशन ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचं निगेशन घेतलं तर निगेशन पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ दिस आर एच एस, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. मग हे इकडं तसंच राहील, निगेशन पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू. आणि आत्ता जो आपण बघितला डिसजंक्शनचा निगेशनचा रूल, तो रूल इथे अप्लाय केला. तर आतमध्ये जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन, निगेशन ऑफ पी त्याचं निगेशन केलं तर राहील पी, आणि ऑर दिला आहे त्याच्याऐवजी अँड, आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन दॅट इज निगेशन ऑफ क्यू. ओके, लक्षात आलं. हे निगेशन पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू पी अँड निगेशन क्यू, याचं निगेशन केलं आपण. मग हे मिळालं आपल्याला. हे ॲक्टिव्हिटी तुम्ही ट्रूथ टेबल यूज करून हे बघू शकता की इक्वल येत आहे का नाही ते. ठीक आहे, नेक्स्ट निगेशन ऑफ बाय कंडिशनल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल. द बाय कंडिशनल म्हणजेच काय, तर पी डबल इम्प्लाइज क्यू. पी डबल इम्प्लाइज क्यूचा अर्थ आहे की पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, अँड क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे पी हा क्यूकडे जातो आहे, पी इम्प्लाइज क्यू, अँड क्यू इज ऑल्सो इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी. याला म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. मग डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काढायचं किंवा बाय कंडिशनलचं निगेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो टेक निगेशन ऑन बोथ साईड, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू, या जर ब्रॅकेटचं आपण या आर एच एसचं जर निगेशन घेतलं तर तो अँडचा म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल वापरला तर मध्ये ऑर येईल,
पहिल्या ब्रॅकेटला निगेशन सिम्बॉल जाईल, दुसऱ्या ब्रॅकेटला निगेशन होईल. दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन, हे पहिल्याचं निगेशन, आणि मध्ये काय आलं, अँडच्या ऐवजी ऑर लिहिलं आपण. ठीक आहे. त्यानंतर आत्ताच आपण इम्प्लाईजच्या निगेशनचा रूल बघितला होता. बघा इथं रूल दिलेला आहे आपल्याला. निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू दिला असेल तर काय होतं आहे, पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, पी ॲज इट इज, अँड निगेशन ऑफ क्यू, सेकंडचं निगेशन. मग इथं तोच रूल वापरायचा आहे निगेशनचा, पी इम्प्लाईज क्यूच्या. फर्स्ट स्टेटमेंट पी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ क्यू, इथला ऑर ॲज इट इज ऑर, आणि इथं तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. मग इथलं फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे क्यू तसाच, मध्ये अँड, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ पी बाय युजिंग दिस रूल. हा निगेशनचा रूल आपण इथं ॲप्लाय करू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला हे मिळेल. मग हे तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता की युजिंग ट्रूथ टेबल तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता की हे इक्वल येतात का दोन्ही पण साईड. ओके. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल्स त्या निगेशनवरचे. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल, 3 + 3 इज लेस दॅन 5 ऑर 5 + 5 = 9. मध्ये ऑर दिला आहे. ओके. मग आता आपण काय करूया, ते सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी लेट पी इक्वल टू फर्स्ट स्टेटमेंट लिहिलं, क्यू इक्वल टू सेकंड स्टेटमेंट लिहिलं, गिवन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू, कारण मध्ये ऑर कंजंक्शन आहे, सॉरी ऑर हे डिसजंक्शन आहे. मग पी ऑर क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म झाला त्याचा. मग निगेशन माहिती आहे आपल्याला, पी ऑर क्यूचं निगेशन, निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग पीचं निगेशन करायचं आपल्याला, निगेशन ऑफ पी, याचं निगेशन करायचं. तर त्याचं निगेशन तुम्हाला असंही लिहिता येतं, 3 + 3 इज नॉट लेस दॅन 5 असंही लिहिता येतं, किंवा 3 + 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 अशा पद्धतीने लिहिता येतं. दोन्ही पण मेथड बरोबर आहेत. आणि अँडमध्ये काय लिहायचं आहे तर बघा, निगेशन ऑफ पी लिहिलं इथं, निगेशन ऑफ पी मध्ये अँडचं सिम्बॉल आहे. सो अँड निगेशन ऑफ क्यू, हे क्यूचं निगेशन करायचं, म्हणजे 5 + 5 नॉट इक्वल टू 9. Second example, 7 is greater than 3 and 4 is greater than 11. Let P equal to 7 greater than 3, Q equal to 4 greater than 11. Given statement is, symbolic form of given statement is P and Q. Therefore, negation of P and Q is equal to negation of P मध्ये or negation of Q. So, see here, negation of P is, या P चं निगेशन घ्यायचं आहे, ते इथं लिहिलं 7 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 मध्ये ऑर करायचं आहे, इथं ऑर निगेशन ऑफ क्यू, क्यूचं निगेशन येणार आहे 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 11, किंवा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 7 इज नॉट ग्रेटर दॅन 3 असंही लिहू शकता, ऑर 4 इज नॉट ग्रेटर दॅन 11 असं पण चालू शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड नंबरचं, द नंबर इज अ नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. हे दिलं आहे, म्हणजे याचा अर्थ मराठीत आपण बघितलं, नंबर इज नायदर ऑड, नंबर हा ऑड नाही आहे आणि तो परफेक्ट स्क्वेअर पण नाही आहे. नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर, म्हणजे इथं गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज द नंबर इज नॉट ऑड अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर असं आपण लिहू शकतो ह्याचंच सिम्पल फॉर्म करून, नंबर इज नॉट ऑड अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर. मग मी पहिलं स्टेटमेंट कन्सिडर केलं, लेट पी इक्वल टू द नंबर इज नॉट ऑड, हे फर्स्ट स्टेटमेंटला मी म्हटलं पी. सेकंड आहे नॉट परफेक्ट स्क्वेअर, नंबर इज नॉट परफेक्ट, मग क्यू स्टेटमेंट घेतलं, द नंबर इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. सो गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू, कारण इथं अँडनं जोडलेत दोन वाक्य. सो सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. अँड वी नो दॅट निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. मग पी स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे, हे जे पी स्टेटमेंट दिलं आहे त्याचं निगेशन, ऑर क्यू स्टेटमेंटचं निगेशन. मग पीचं निगेशन काय होणार आहे, द नंबर इज नॉट ऑड होतं, तर निगेशन केल्यानंतर नॉट हा शब्द निघून जाईल, द नंबर इज ऑड, ऑर निगेशन ऑफ क्यू, क्यूचं निगेशन केलं, द नंबर इज नॉट परफेक्ट स्क्वेअर म्हटलं आहे, तिथलं पण नॉट निघून जाईल, द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर होईल फक्त, द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर. दिस इज द negation. See the next, the number is an even number if and only if it is divisible by 2. It is divisible by 2. इथं पण आपल्याला दोन स्टेटमेंट लिहिता येतील.
द नंबर इज ॲन इवन नंबर, इथपर्यंत लिहिलं. इफ अँड ओनली इफनं जोडलं आहे हे स्टेटमेंट. इट इज डिव्हिजिबल बाय 2. इट इज म्हणजे कोणतं? नंबर. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 हे क्यू स्टेटमेंट घेतलं. अँड वी नो दॅट दिस इज अ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज P double implies Q. And also we know that the formula of negation of P double implies Q is equal to P and negation Q or Q and negation P. मग बघा आता इथं हे P and negation Q लिहायचं आहे आधी. P काय आहे? द नंबर इज ॲन इवन नंबर. अ नंबर इज ॲन इवन नंबर. अँडच्या जिथं बट यूज केलं आहे. बट पण चालेल, अँड पण चालेल. अँड नॉट डिव्हिजिबल बाय 2 असं लिहिलं तरी चालेल. बट नॉट डिव्हिजिबल बाय 2 किंवा अँड लिहिलं तरी चालेल. अँड नॉट डिव्हिजिबल बाय 2 मध्ये ऑर दिलं बघा इथं ऑर. इथं पण आहे ऑर. पुढं काय? क्यू अँड निगेशन पी दिलं आहे. क्यू म्हणजे सेकंड स्टेटमेंट. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 क्यू स्टेटमेंट आहे ते इथं लिहिलं. अँड नॉट इवन नंबर, बट नॉट इवन असं लिहिलं आहे. अँड म्हटलं किंवा बट लिहिलं तरी चालेल. बट नॉट इवन नंबर म्हणजे या स्टेटमेंटवरून आपल्याला याच्यावरून आपल्याला ते स्टेटमेंट लिहिता येते निगेशन्स. नेक्स्ट काही एक्झाम्पल्स आहेत. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट दिलं आहे ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. आता आपण क्वांटिफायर्स बघितलेले आहेत. याला म्हणतो आपण पहिला फॉर ऑल आणि हा देर एक्झिस्ट आहे. तर फॉर ऑलचं निगेशन करताना तुम्ही देर एक्झिस्ट यूज करायचे. देर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल यूज करायचे. किंवा ऑल वर्ड दिला असेल तर त्याच्याऐवजी सम लिहायचं आहे, सम यूज करायचं आहे. ओके. मग फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. सो ऑलचं निगेशन करताना इथं लिहायचं आहे सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल. इथं आर रॅशनल म्हणलेलं, इथं निगेशन करताना आर नॉट रॅशनल म्हणायचं आहे. सेकंड, सम स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 year old. आता इथं हे लिहिलं आहे नो स्टुडंट ऑफ क्लास 10 इज 16 year old असं वापरलं आहे. नो म्हटलं इथं. किंवा हे असंही लिहिता येतं तुम्हाला ऑल स्टुडंट्स. समच्या ऐवजी काय लिहिता येईल इथं? ऑल स्टुडंट ऑफ क्लास 10 आर नॉट, इथं नॉट यूज करायला लागेल. आर नॉट 16 year old अशा पद्धतीनं पण तुम्हाला ते वाक्य लिहिता येईल. थर्ड नंबरचं बघा. देर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू कॅपिटल N सच दॅट n + 8 इज ग्रेटर दॅन 11. मग याचं निगेशन करायचं आहे. मग इथं देर एक्झिस्ट दिलं आहे. देर एक्झिस्टच्या ऐवजी काय येणार आहे? फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. आणि देर एक्झिस्ट असं जर सिम्बॉल दिलं तर इथं सच दॅट लिहायला लागतं तुम्हाला. देर एक्झिस्टचा अर्थ आहे तिथं काहीतरी नंबर असे मिळतात की, म्हणून इथं सच दॅट लिहायला लागेल. फॉर ऑल लिहिताना सच दॅट लिहायची गरज नाही. फॉर ऑलच्या इथं सच दॅट येत नाही आहे. ठीक आहे. मग इथं आपण बघा फॉर ऑल देर एक्झिस्टच्या ऐवजी वापरलं फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. आणि इथं n + 8 ग्रेटर दॅन 11 होतं, ते काय होणार आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू 11 एवढा फरक झाला. किंवा हे नॉट ग्रेटर दॅन असं लिहिता येतं. ओके. नेक्स्ट 4 नंबरचं एक्झाम्पल. फॉर ऑल x बिलॉंग्स टू n 2x + 1 इज ऑड. आता फॉर ऑल दिलं आहे त्याचं निगेशन करताना येईल देर एक्झिस्ट. इथं देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट 2x + 1 इथं इज ऑड म्हटलं आहे. 2x + 1 इज ऑड. इथं काय 2x + 1 इज नॉट ऑड. 2x + 1 इज नॉट ऑड. ओके. सो दिस इज द निगेशन.